गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या चरणाशी वंदन करून आज दत्तात्रेय जयंती निमित्ताने अत्री अनसूया सुकुमारा या सदराखाली या थोर माता पित्यांची माहिती घेत त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या सर्वश्रेष्ठ त्रिगुणात्मक प्रतिकृतीचं स्मरण करीत अशा प्रतिकृती आणखी कोठे, कशा आणि का जन्म घेतात याचाही आपण अध्ययन करणार आहोत. ही माहिती परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज अहिल्यानगर वेदांत वास्तू यांच्या मार्गदर्शनातून संकलित जे केलेलं ज्ञान आहे त्यातून घेणार आहोत. या त्रिगुणात्मक त्रिमूर्तीचं आज जन्मोत्सव आहे. या प्रसंगी त्यांच्याबरोबरच यांना जन्म देणाऱ्या महान तपस्विनी माता म्हणजे तपस्विनी पतिव्रता माता अनसूया आणि तपस्वी पिता अत्री यांचं स्मरण करून त्यांनाही वंदन करणं योग्यच ठरणार आहे. वैदिक धर्मासाठी असे माता पिता हे वंदनीय तर आहेतच, परंतु हे माता पिता आपला अभिमान सुद्धा आहेत. या गुरुस्वरूपाला जन्माला घालून ते माता पिता धन्य झाले आणि त्यांच्या पुत्ररत्नाने तर संपूर्ण जगाला धन्य धन्य करून सोडलं. ही धन्यता फक्त एकाच पिढीसाठी नाही तर पिढ्यानपिढ्यासाठी आहे. कारण भगवान दत्तात्रेय हे चिरंजीवी आहेत. त्यांचं कार्य, त्यांची कृपा ही न संपणारी अखंडत्वाने चालणारी अशी आहे. ज्यांच्या कृपेने लोकांची संकटे दूर होतात, मानवाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते व जे जगाला सायुज्य मुक्तीचा मार्ग दाखवितात, अशा मूर्ती जन्माला येणं ही केवळ भगवंताची लीलाच म्हणावी लागेल. अशा अलौकिक मूर्ती जन्माला घालण्यासाठी माता पिता ही तितक्याच श्रेष्ठ दर्जाचे असावे लागतात. यामध्ये माता आणि पिता दोघांची भूमिका ही फार महत्त्वाची असते. जसे जमिनीत बी पेरताना भूमीला दर्जा असावाच लागतो, पण त्याचबरोबर बीजानंही उत्तम दर्जाचं लागतं, म्हणजे येणारे फळ हे उत्तम असतं. तसंच संततीच्या बाबतीतही आहे. भगवान दत्तात्रेयांच्या जन्माचा जरी आपण विचार केला तरी तपस्वी पिता तर होतेच, परंतु माता ही अनसूया म्हणजे जिला कोणाचेही असूया नाही अशी देवस्वरूपिणी, स्वच्छ, पवित्र, उच्च विचार आचारांची अशी माताही त्यांना लाभलेली होती. यामुळेच जगाचं कल्याण करणारं पुत्ररत्न जन्माला आलेलं होतं आणि यावरूनच आपल्याला त्या माता पित्यांच्या सामर्थ्याची प्रचिती येते. अशा थोर माता पित्यांचीही भगवंताने परीक्षा पाहिलेली आहे आणि या परीक्षेचं कारण म्हणजे अनसूयेचे पातिव्रत्य. महान पतिव्रता ती होती आणि नारदान मुनींनी मृत्यू लोकातील या पतिव्रतेची प्रशंसा लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती यांच्या समोर केल्यामुळे त्याही तिघीजणी खूप पतिव्रता होत्या आणि त्या महान पतिव्रता असल्यामुळे त्यांचा अहंकार कुठेतरी थोडासा दुखावला गेला आणि त्यामुळे त्यांनी हट्टाने आपल्या पतींना म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना त्या पतिव्रतेची परीक्षा पाहण्यासाठी पाठविलं. ते तिघेही या श्रीहट्टापुढे साधू स्वरूप धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात त्या सतीची परीक्षा पाहण्यासाठी आले. त्यावेळी अत्री ऋषी हे तपश्चर्या करीत होते आणि ते तपोवनामध्ये समाधी अवस्थेत होते. माता अनसूया मात्र आश्रमात होत्या आणि त्यांनी या तिघांचं स्वागत केलं व माध्यान्ह झाल्याने आपण भोजन ग्रहण करावे असाही त्यांना आग्रह केला. त्यावेळी या तिघांनी अनसूयेला तिच्या मूळ स्वरूपात म्हणजे कोणताही आड पडदा न ठेवता या स्वरूपामध्ये वाढण्याचा आग्रह केला. अर्थात ही अवस्था म्हणजे नग्न अवस्था. आता अनसूयेचे अत्री मुनींच्या कमंडलूतून जल घेतलं आणि या तिघांवरती सिंचन केलं आणि ती तिघीही बालस्वरूपात आली. तिच्या पातिव्रत्याच्या शक्तीने ती प्रसवली नसताना सुद्धा
माता अनुसूयेच्या दुहिता झाली आणि तिचं हृदय इतकं मृदू, इतकं कोमल, इतकं मातृत्वाने ते ओथंबलेलं होतं की तिने तीनही बाळांना स्तनपान देऊन तृप्त केलं. नंतर तिने पाळणा बांधला आणि त्या तिघांनाही तिने पाळण्यामध्ये झोपवलं. आता या ठिकाणी अनुसूयेचे खरंच नग्न होऊन त्या तिघांना तृप्त केलं होतं का? तर नाही. तिने न अग्न म्हणजे ज्या अन्न अग्नीवर शिजवलेले नाही किंवा ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श सुद्धा झालेला नाही असं अन्न म्हणजे दुसरं काय असेल तर ते म्हणजे मातेचं दूध, जे मुळातच पूर्णान्न आहे, ते तिने त्या बालकांना प्राशन करविलं होतं. तिच्या पतिव्रतेच्या इतकं सामर्थ्य होतं की आपल्याला त्याची या ठिकाणी प्रचिती येते. तसेच मूळ स्वरूपात म्हणजे कोणताही आड पडदा न ठेवता जेवण त्यांनी मागितलेलं होतं, तर तिने ते जेवण त्यांना कसं दिलं तर त्या बालकांना तिने बाल्यावस्था दिली. आणि बाल्यावस्थेमध्ये प्रत्येक जीव, मग प्राणी असो की मनुष्य असो, त्याच्यामध्ये निरागसता असते आणि त्या निरागसतेमध्ये कोणताही आड पडदा नसतो. अशा पवित्र स्वच्छ स्वरूपाला तिने त्या ठिकाणी तृप्त केलेलं होतं. आता त्रिऋषींचं आगमन आश्रमात झालं आणि त्यांनी पाळण्यात जेव्हा या 3 बालकांना पाहिलं, ती तीनही बालकं त्यांना एक समान दिसत होती आणि त्यांना पाहून ऋषींना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी पत्नीस विचारणा केली की ही 3 बालकं कोण आहेत आणि यांची माता कुठे आहे? असं विचारल्यावर या बालकांचं रूपही देवासारखं दिसतंय. भगवंताने आपल्याला बालरूपात दर्शन दिले की काय? त्यामुळे आता ही बालकं आपलीच झाली आहे असे गुरूंना वाटलं, ऋषींना वाटलं. परंतु ब्रह्मा, विष्णू, महेश तिघेही घरी न परतल्याने त्यांना शोधण्यासाठी लक्ष्मी, पार्वती, सरस्वती या तिघीही जणी अनसूयेच्या घरी आल्या. आमचे पती कोठे आहेत असं विचारणा केल्यावर अनसूयेने त्यांना पाळण्यातील ती बालकं दाखविली व आपापले प्रती ओळखा आणि त्यांना घेऊन जा असे सांगितले. परंतु तीनही बालके इतकी सारखी होती की त्यांना आपला पती कोण हे नक्की ओळखणं फार अवघड होतं. आणि जर आपला पती समजून आपण दुसऱ्याला स्पर्श केल्यास त्यांचं पातिव्रत्य भंग पावणार होतं. आता त्या तिघी जणी त्या ज्या पतिव्रतेची परीक्षा पाहण्यासाठी आल्या होत्या, त्या तिची परीक्षा पाहता पाहता त्याच अडचणीत सापडल्या होत्या आणि त्यामुळे आता त्यांना अनसूयेची माहिती क्षमा मागण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नव्हता आणि म्हणून त्यांनी तिची क्षमा मागितली. पातिव्रतेचा अहंकार आल्याने त्या तिघी अडचणीत आलेल्या होत्या. अहंकारामुळे माणसाचं ज्ञान लोप पावतं आणि तसंच काही त्या तिघींचं झालेलं होतं. अहंकाराचा नाश होण्यासाठी तेजाच्या दर्शनाची आवश्यकता असते म्हणजे मग तो अहंकार नष्ट होतो. आता त्या तिघींना पतिव्रता अनसूयेच्या तेजाचं दर्शन झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांचं अज्ञान, त्यांचा अहंकार पूर्णपणे गळून पडलेला होता. त्यावेळी अनसूयेने मातृत्वाच्या वात्सल्याने तिघा बाळांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरविला आणि तीनही बाळे आपल्या मूळ स्वरूपात आली. तीनही सतींना आनंद झाला. आता तिघी जणी जाण्यासाठी निघाल्या आपापल्या पतींबरोबर. त्यावेळी ऋषींनी सांगितलं की आपल्यासाठी आमच्या आश्रमामध्ये आता पाळणा बांधला गेला होता, त्या पाळण्याला रिक्त करून आपण जाऊ नका. आणि त्यामुळे त्या ठिकाणी ऋषींना त्या तिघांनाही थांबावं लागलं आणि त्या तिघांनी ऋषींना आणि सतीला आशीर्वाद दिला की आमच्या तिघांचं जे सामर्थ्य आहे, अशा तिघांच्या सामर्थ्याने भरलेला एकच पुत्र आपल्या पोटी जन्माला येईल आणि तो देवांचा देव म्हणजे गुरुदेव असेल. आता याप्रमाणे दत्तात्रयांचा जन्म अत्र ऋषींच्या पोटी झालेला होता. दत्त म्हणजे देणे आणि कोणाला दिलंय
तर अत्रेयांना आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे दत्त अधिक अत्रेय म्हणून दत्तात्रेय असं त्यांचं नाव झालं. आणि देवांचे देव गुरुदेव म्हणून ते गुरुदेव दत्त ठरले. तर अशा विभूती जन्माला येण्याआधी काही शुभसंकेत दिसायला लागलेले असतात. आता त्या तिघांनी जो आशीर्वाद ऋषींना दिलेला होता तो फलीभूत होण्याची लक्षणं दिसू लागली. आणि असे शुभसंकेत दिसू लागले की संपूर्ण सृष्टी ही त्यांच्या स्वागतासाठी तयार झालेली होती. कारण आता पृथ्वीतलावर साक्षात परब्रह्म जन्माला येणार म्हणजे सगळ्या जगाचा उद्धार होणार. जगाच्या समस्त व्यथा, भय, ताप, दुःख नाश पावणार आणि जीवांच्या जन्ममरणाचा फेरा चुकणार आणि लोकांची जी सकळ मनोरथ आहेत ती पूर्ण होणार. सगळ्यांना आयु आरोग्य प्राप्त होणार हे निश्चितच होतं. आसमंत त्यामुळे आनंदाने भरून गेलं. भगवंत पृथ्वीतलावर अवतरणार या चाहुलीने सगळी झाडे फळांनी भरली, वेली फुलांनी सजल्या आणि त्या फुलांचा सुगंध जो होता तो सर्वत्र दरवळू लागला. कोकिळा, भारद्वाज यासारखे अनेक गान करणारे पक्षी पृथ्वीतलावर अवतरित झाले. एकंदरीत वसुंधरा अशी नटलेली होती की जणू काही स्वर्गच पृथ्वीवरती अवतरणार आहे असं वातावरण पृथ्वीतलावरती निर्माण झालं. आणि या सुंदर स्थितीतच तपस्विनी अनसूयेला गर्भधारणा झाली. आता आश्रमातील गोधने भरपूर दूध देऊ लागली. आश्रमात अतिथींची ये जा वर्दळ वाढली. सर्वत्र ऋषी मुनींच्या वेदांचा जयघोष ऐकू येऊ लागला. संपूर्ण सृष्टीत आनंद भरून गेला. आणि निसर्गात झालेला हा चमत्कार पाहून अतिऋषींना सुद्धा कुणाच्या तरी आगमनाची म्हणजे भगवंताच्या आगमनाची कुठेतरी जाणीव झाली. इकडे अनसूयेची कांती सूर्याच्या तेजाप्रमाणे तेजस्वी होऊ लागलेली होती. कारण शुद्ध बीजाचे पोटी फळे ही रसाळ गोमटी हे फळ आता दिवस मासाचे ठाई गर्भात वाढत होतं. आणि जसं जसं गर्भात बाळ वाढत होतं तसतसं ते मातेला अधिकच तेजस्वी करीत होतं. आता अनसूयेला डोहाळे सुरू झाले. ते डोहाळेही अद्वितीय असेच होते. आणि ते डोहाळे पुरवण्याची जबाबदारी आधी सर्वात म्हणजे पतीची असते आणि त्यानंतर घरातील इतर वडीलधाऱ्या व्यक्तींची असते. अशी आपली परंपरा आहे. त्यानुसार अत्रि ऋषींनी आपल्या पत्नीला तिचे डोहाळे विचारले. त्यावर अनसूयेने ऋषींना तिला लागलेले अद्वितीय व असामान्य असे डोहाळे सांगितले. तिला होणाऱ्या इच्छा तिने ऋषींजवळ व्यक्त केल्या. अनसूया म्हणाली, स्वामी, मला जप तप अनुष्ठाने करून दानधर्म करावासं वाटतोय. तपोवनात जाऊन राहावंसं वाटतंय आणि त्या तपोवनामध्ये मुक्त संचार करावासा वाटतोय. त्याचबरोबर मला तीर्थाटनही करावंसं वाटतंय. भूतमात्रांवर दया करावी आणि आपण स्वतः सुग्रास भोजन करावं आणि सगळ्यांना तशाच प्रकारचं सुग्रास भोजन वाटावं असं सुद्धा वाटते. परंतु या सगळ्याबरोबरच आतून मला कुठेतरी वैराग्याची भावना येते आणि माझ्या मनाला वैराग्याची सुद्धा ओढ लागलेली आहे. आपले असे हे सुंदर डोहाळे पूर्ण करून घेता घेता 9 मास पूर्ण झाले आणि सृष्टीच्या पूर्णत्वाच्या सृजनाचा जो कालावधी असतो तो पूर्ण झाला. आणि मासोत्तम मासे मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पौर्णिमा मृगशिरा नक्षत्रामध्ये हेमंत ऋतूत प्रदोषकाळी त्रिगुणात्मक तेज पृथ्वीतलावर अवतरित झालं. ऋषी पती पत्नींचं अंतःकरण आनंदाने भरून गेलं. भगवंताच्या आगमनाच्या स्वागतार्थ मंगलघोष झाले. यक्ष, गंधर्व, किन्नर या सर्वांनी या घटिकेला गायन केलं आणि उपस्थित सर्वांचे डोळे त्या तेजाला पाहून दिपून गेले. उपस्थित सर्वजण या शुभघटिकेचे साक्षीदार ठरले. या बालकाला जन्मतः 3 मुखे आणि 6 भुजा होत्या. या चैतन्य तत्वाला उमा, रमा, गायत्री, सावित्री यांनी आशीर्वादही दिले.
रीतिरिवाजाप्रमाणे बालकाची दृष्ट काढली गेली आणि तेथे उपस्थित सर्वांनी या तेजस्वी बालकाला जन्म देणाऱ्या माता पित्यांनाही वंदन केलं. कारण ब्रह्माच्या पोटी परब्रह्म जन्माला आलेलं होतं, ही सोपी गोष्ट नव्हती. 10 दिवसांचं सोयरं संपलं. आता रीतीभाती अनुसार अत्री ऋषींनी बाळाला मधाचं बोट चाटवलं व त्याच्या मुखावलोकन केलं आणि त्यांचं अंतःकरण त्या बाळकाचं रूप पाहून गदगदित झालं. या सर्व आपल्या वैदिक धर्माच्या सुंदर अशा परंपरा आहेत, संस्कार आहेत. जुनी पिढी या सगळ्या संस्कारांचं, रूढींचं पालन करीत असत. आजही ग्रामीण भागात जी जुनी माणसे आहेत ती बाळंतणीच्या खोलीत जात नाहीत. जुन्या एकत्र कुटुंबात तर एक सुतिकागृह स्वतंत्र असतं आणि त्या ठिकाणी फक्त स्त्रियांची ये-जा असते. पुरुष त्या ठिकाणी जात नाहीत. परंतु नवी पिढी या संस्कारांचा विसर पडलेली दिसते. आता तर ऑपरेशन थिएटरपर्यंत परकीय प्रभावामुळे पती पत्नी एकत्र तिथे असतात, उपस्थित असतात. बाळंतणीच्या खोलीतही सर्वांची ये-जा चालू असते. आपण संस्कार विसरत चाललोय, संस्कृती विसरत चाललोय, परंतु त्याचे परिणाम देखील आपण भोगतोय. पण शेवटी काय करणार? कालाय तस्मै नमः म्हणायचं आणि शांत राहायचं. 12वी पुजली, अनसयेची ओटी भरली. तिला सुंदर अलंकार वस्त्र अर्पण करून तिच्या ओटीत श्रीफळ घातलं. या प्रसंगी नारद मुनी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी अनसुयेला बाळाचं नाव काय ठेवायचं असं विचारलं. परंतु तोपर्यंत अशा वेळी उमेने चातुर्याने बाळाचं रूप पाहून त्याचं त्रिगुणात रूपाला अनुसरून असं त्याचं नाव दत्तात्रेय ठेवलं. ते नाव ऐकून अनसुयेला आनंद झाला व उमेच्या चतुराईचं कौतुक देखील वाटलं. कारण मुळात तिच्याही मनामध्ये हेच नाव अपेक्षित होतं. नामकरणाचा विधी संपला. सगळेजण सुंठोडा घुगऱ्या घेऊन आपापल्या घरी परतले. ही आहे आपली खरी संस्कृती, ही आहे आपली खरी परंपरा. करोडो लोकांना भक्ती मार्गाला लावून त्यांचं जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती देणारं दैवत जन्माला आलं. आणि यासारखी आणि काही अनेक दैवते, थोर महान योगी, युगपुरुष आणि विभूती कशा, कुठे आणि का जन्माला आल्या याचंही आपण अध्ययन करूया. आता श्रीराम जन्माचा जरी विचार केला तर त्रेतायुगातील दशरथ आणि कौशल्या या जोडप्याच्या अनेक वर्षापर्यंत संतती नव्हती आणि त्यामुळे त्याने वशिष्ठांना विचारणा केली. वशिष्ठांनी त्यांना शृंग ऋषींची भेट घेण्यासाठी सांगितलं. त्याप्रमाणे राजा दशरथाने शृंग ऋषींची भेट घेतली. कारण फक्त शृंग ऋषीच असे होते की जे पुत्रकामेष्टी यज्ञ करीत असत. त्याप्रमाणे त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञाचं आयोजन केलं. त्या प्रसंगी श्यामकर्ण नावाचा अश्वही सोडण्यात आला. ही त्या काळची परंपरा होती. आता त्यांनी यज्ञ पूर्णत्वाला नेला. यज्ञाची सांगता झाली आणि शृंग ऋषींनी यज्ञाचा प्रसाद पायस हा दशरथाच्या हातात दिला. राजा दशरथाने तो प्रसाद जो होता त्याचे 3 समान भाग केले आणि 3ही राण्यांना दिले. कैकेयी आणि कौशल्या यांनी आपल्या प्रसादातून थोडा थोडा भाग धाकट्या सुमित्रेच्या द्रोणामध्ये टाकला. त्यामुळे सुमित्रेला दुप्पट प्रसाद मिळाला व तिच्या पोटी जुळं जन्माला आलं. कौशल्याच्या पोटी चैत्र मासात पुनर्वसू नक्षत्रामध्ये शुद्ध नवमीच्या दिवशी श्रीरामासारख्या युगपुरुषाचा जन्म झाला. याने कधीही कोणत्याही मर्यादेचं उल्लंघन केलेलं नाही. एकवचनी, एकपत्नी आणि दिलेलं वचन पाळणारा, त्यागी, आज्ञाधारक असा तो मर्यादा पुरुषोत्तम आदर्श राजाही ठरला. त्याच्या राज्याला रामराज्य म्हणून आजही ओळखलं जातं. या सर्वांनाही असं वाटतं की पुन्हा रामराज्य यावं. याचं कारण म्हणजे राम हा उत्तम प्रजापालक तर होताच, पण रामराज्यामध्ये प्रजा ही तितकी सुखी होती आणि त्याने सर्वात आधी प्रजेच्या सुखाचा विचार केलेला होता. आता श्रीकृष्ण अवताराचा
आपण जर विचार केला तर द्वापर युगातील देवकी आणि वासुदेव या पती पत्नींच्या पोटी श्रावण मासातील रोहिणी नक्षत्रावर बुधवारी कृष्ण अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळेच्या परिस्थिती अनुसार त्यांचा सांभाळ आणि संस्कार मात्र नंदबाबा आणि यशोमतीने केला. याभोवती आपण जन्मोत्सव साजरा करतो त्यावेळी अनेकदा नक्षत्र साध्य होत नाही. अशावेळी गुरुदेवांनी मार्गदर्शन केलं की जेव्हा तिथी आणि नक्षत्र यांचा मेळ बसत नसेल तेव्हा तिथीला महत्त्व द्यावे आणि उत्सव साजरा करावा. भगवान कृष्ण हे विष्णूचाच 8वा अवतार मानले जातात. त्यांनी जन्मच अशा ठिकाणी घेतला की जेथे आधीपासूनच भक्ती कार्यरत होती. अर्थात गोपीसारखी भक्ती भगवंताला मिळालेली होती. सुधाम्यासारखी मैत्रीचा लाभ झाला. प्रेम, त्याग आणि अपार ज्ञान जगाला या अवताराने दिलेलं आहे. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करून शास्त्रधर्माचं पालन, कर्तव्य आणि स्वधर्म याची शिकवण भगवान श्रीकृष्णाने दिली. स्वतः हातामध्ये शस्त्र न उचलता पांडवांना विजय मिळवून दिला. तो कसा? तर स्वधर्म आचरणामुळे विजय मिळवू शकतो. त्यामुळे धर्माचरण केलं पाहिजे हे या युद्धातून शिकवून दिलं. अर्जुनाला गीता सांगताना संपूर्ण जगाला गीतेचा उपदेश केला आणि द्वारकेचा कारभार 36 वर्षापर्यंत सांभाळून भगवंताने गोमती नदीच्या काठावरती देह विसर्जित केला. आता जगद्गुरू शंकराचार्य यांचे पिता शिवगुरू आणि माता आर्यंबा या थोर जोडप्याच्या पोटी संवत 2631 केरळ प्रांतातील कलाडी गावात पूर्णा नदीच्या काठावरती नमुंद्री ब्राह्मणाच्या घरी वैशाख शुद्ध पंचमी रविवारी भगवंताने शंकराचार्यांनी जन्म घेतला. लहान वयातच त्यांचं पितृछत्र हरपलं, परंतु माता आर्यांबा यांच्या संस्कारात वाढत जगद्गुरू पीठापर्यंत त्यांनी प्रवास केला. ते प्रत्यक्ष शिवाच्या कृपेने जन्माला आलेले होते. त्यापेक्षाही म्हणावं की ते शिवस्वरूपच आहे. त्यांनी जगद्गुरू पीठावर आरूढ होऊन वैदिक धर्म आणि वेद यांचं संरक्षण, संवर्धन केलं, पुनरुज्जीवन केलं. 4 दिशांना 4 पीठांची स्थापना करून वैदिक धर्माला कायम उजाळा देण्याची व्यवस्था केली आणि शतकानुशतके ही 4ही पीठं आजही वैदिक धर्माला उजाळा देण्याचं कार्य करीत आहेत. त्यांनी मोह, माया यांचा त्याग करून संन्यस्त आणि पारिव्राजकाचं जीवन व्यतीत केलं आणि वैदिक धर्माला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जगात. संत ज्ञानेश्वराच्या माता पिते जे होते ते रुक्मिणी देवी आणि विठ्ठलपंत यांच्या पोटी 1275 इसवी सनामध्ये गुरुवारी पैठणजवळील आपेगाव या ठिकाणी यांचा जन्म झाला. या एकाच घरामध्ये ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपानदेव आणि निवृत्तीनाथ अशी 4 संन्यासी, 4 रत्न एकाच काळात जन्माला आली. एकाच घरात एकाच माता पित्यांच्या पोटी जन्म घेणं ही केवळ ईश्वरी चमत्कारच आहे. माता पित्यांनी जलसमाधी घेतल्यावरही या 4ही भावंडांची जीवन जी आहेत ती सूर्याप्रमाणे तेजस्वी ठरलेली आहेत. वारकरी संप्रदायाची त्यांनी स्थापना केली आणि सामान्यातील सामान्य माणसाला त्यांनी भक्ती मार्गाला लावलं आणि धर्म आचरण करायला शिकवलं. आज 700 ते 800 वर्षाचा कालावधी संपलेला आहे, पूर्ण झालेला आहे. तरीही हा संप्रदाय त्यांनी दिलेल्या मार्गाचं अनुसरण करीत आहे आणि दिवसेंदिवस त्यांच्या संख्येमध्ये वाढच होत आहे. विवेकानंद, भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ दत्त या जोडप्याच्या पोटी विवेकानंदसारख्या महान पुरुषाचा जन्म कलकत्ता या ठिकाणी इसवी सन 1863 साली मकर संक्रांतीच्या दिवशी झाला. माता पिता दोघंही शिवोपासक होते. त्यामुळं बालक जन्माला येण्याआधी भुवनेश्वरी देवींना बालस्वरूपात शिवाचं दर्शन झालेलं होतं आणि हे दर्शन झाल्यानंतर काहीतरी चांगलं घडणार असं त्यांच्या मनाला एक प्रकारचा आभास होऊन गेला. त्यांना वीरेश्वराची विशेष भक्ती होती. त्यामुळे
ते स्वप्न पाहून त्या अतिशय आनंदित झाल्या. त्यानंतर बालक जन्माला आले आणि लहानपणीच ते आईचं ऐकलं नाही की आई त्यांना म्हणायची शिव शिव. या शब्द ऐकताच ते बालक शांतपणे आपल्या जागेवर जाऊन बसत असे. त्याचं नाव आईने शिवावरून विरस्त्र असंही ठेवलं होतं, परंतु त्या लाडाने त्याला विलो म्हणत असत. हे बालकही आईवडिलांसारखं शिवभक्त होतं. त्यांनीही वाराणसी, वैद्यनाथ या ठिकाणी जाऊन तपश्चर्या केली आणि रामेश्वरम, अमरनाथ, हिमालयात त्यांनी पायी यात्रा केली. शिवमहिमेत ते आत्मविभोर होऊन जात असत आणि त्यांनी हिंदू धर्मावरचा ध्वज जो आहे तो देशातच नाही तर 7 समुद्रापलीकडे नेला. शिकागोच्या विश्व हिंदू परिषदेमध्ये त्यांनी हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व प्रतिपादित केलं आणि हिंदू धर्मातच केवळ ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे हे जगाला दाखवून दिलं. केवळ धर्मच नाही तर त्यांना मानसशास्त्राचंही उत्तम ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी पालकांचं मार्गदर्शन करण्यासाठी केलं आणि मुलांचं भविष्य घडवण्यासाठी केलं. त्यांनी पालकांना मार्गदर्शन करताना शिकवलं की मुलांना धैर्याने शिक्षण घेऊ द्या, त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांचं समर्थन करा, त्यांच्या भावना दाबू नका, त्यांच्यासाठी तुम्ही कायम उपलब्ध असलं पाहिजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, दुसऱ्या मुलाशी आपल्या मुलाची तुलना करू नका, कारण प्रत्येक मूल हे स्वतंत्र आणि वेगळं असतं. त्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य द्या, त्याला त्याचे निर्णय घेऊ द्या, त्याला त्याची चुका समजावून सांगा आणि चुकीतूनच त्याला स्वतःला शिकण्याची संधी द्या. त्याच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी त्याची मदत करा. त्याची क्षमता जेवढी असेल, त्याची प्रतिभा जेवढी असेल ती तुम्ही समजून घ्या आणि त्यानुसार त्याला शिक्षण द्या. उगाचच आपल्या स्वेच्छेने त्याच्यावरती कोणतंही ओझं लादू नका. त्याला स्वतःला नेतृत्व करण्यासाठी मार्गदर्शन करा. अशा प्रकारे धर्म, शास्त्र आणि मानसशास्त्र या सगळ्यांचा उपयोग त्यांनी समाजासाठी आणि राष्ट्रासाठी केला. असे ते युगपुरुष होते. शिवाजी महाराज, जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या पोटी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर इसवी सन 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवजन्माची वेळी जिजाऊंना डोहाळेही तसेच आगळे वेगळे वीरपराक्रमाचे असे लागलेले होते. वडिलांना फारसा शिवाजी महाराजांची जडणघडण करण्यासाठी वेळ मिळत नसे. त्यामुळे शिवाजी महाराजांवरती बहुतेक सगळे संस्कार जिजाऊंनीच केले. त्या संध्याकाळी सांजवात लावत आणि त्यावेळी त्या शिवरायाला आपल्या जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत, त्याला कुरवाळत, त्याला राम, कृष्ण, भीम, अर्जुन यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत आणि कधीकधी त्या ज्ञानोबांचे आणि एकनाथांचे अभंगही त्यांना म्हणून दाखवित असत. याचबरोबर मावळ्यांच्या मुलांमध्ये त्या खेळण्यासाठी देखील त्यांना सोडत असत आणि शिवाजी महाराजांनाही या मुलांमध्ये खेळणं, त्यांच्यात मिसळणं आवडत असे. त्या मुलांबरोबरच शिवाजी महाराज मातीचे हत्ती, घोडे, किल्ले बांधणे असे खेळ खेळत असत आणि राजा होण्याचे धडेही गिरवत असत. पुढे आपण राजा होणार या चरित्राची निर्मिती त्या मुलांबरोबर खेळता खेळताच त्यांना झालेली होती आणि त्यांनी राजा होण्याची स्वप्नही त्याच लहानपणी पाहिलेली होती. त्याचवेळी जिजाऊसारखी संस्कार देणारी माता आणि वडिलांच्या कार्याचा, त्यांच्या पराक्रमाचा आणि त्याच्या आत्मविश्वासाचा प्रभावही शिवरायांवर पडलेला होता आणि पुढे जाऊन शिवाजी महाराजांना तुकारामांसारखे आणि श्री रामदास स्वामींसारखे गुरु मिळाल्यावर शिवरायाचं चरित्र अधिकच चमकलं आणि आजही शिवराया जे आहे ते समाजामध्ये एक प्रकारची विशेष प्रतिष्ठा ठेवून आहेत. रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांचा जन्म माता राधादेवी व पिता कृष्णाजी या जोडप्याच्या पोटी इसवी सन 1934 साली रायतळ, तालुका पारनेर, जे अहिल्यानगर, महाराष्ट्र येथे झाला. ज्यांच्या शिकवणुकीतून अनेकांना ज्ञान प्राप्त झालं, ज्यांच्या आशीर्वादातून लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या, त्यांचं जीवन सुखी झालं आणि त्यांची कार्यसिद्धीच गेली, अशा स्वामींना
वयाची 7वे वर्षी साक्षात्कार झाला. 8व्या वर्षीच त्यांचं पितृछत्र हरपलं आणि मातेच्या संस्कारात वाढत वाढत तपश्चर्या करीत दृश्य सरस्वतीद्वारे गाणगापुरी अनुग्रहित करून त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी वेदकार्यास व गुरुसेवेला आपलं संपूर्ण जीवन समर्पित करून घेतलं. समाजाला मार्गदर्शन केलं, लोकांची संकटे दूर केली, लोकांची दुःखे दूर केली आणि लोकांना जगण्यासाठी अभय दिलं. अशा विभूती या ईश्वरी इच्छेतून जन्म घेतात. त्यामुळे त्या स्वतः तर मातापित्यांना मुक्त करतातच, परंतु त्या जगालाही मुक्तीचा मार्ग दाखवतात. ते सांगत की जे सर्वसामान्य माणसाच्या इच्छेतून जन्म घेतात ते आईवडिलांना बंधनात अडकवितात आणि स्वतःही बंधनात अडकतात. आजही अशा श्रेष्ठ व्यक्ती जन्माला येऊ शकतात, पण त्यासाठी आचार संपन्न माता पिता असण्याची गरज आहे. खरं तर मातृत्व ही एक आई आहे आणि बाकी भगवंताने घेतलेली ती निरनिराळी रूपं आहेत, त्या भगवंताच्या निरनिराळ्या लीलाच आहेत. मातृत्व ही ईश्वराने स्त्रीला दिलेली एक मोठी देणगी आहे किंवा वरदान आहे. मातृत्व प्राप्त झाल्याशिवाय स्त्रीला पूर्णत्व येत नाही. मातृत्वाने तिला पूर्णत्व येतं, कारण ती अवस्था ही स्त्री जीवनाच्या खरं गौरवाची गाथा आहे. त्यांच्या शिकवणुकीतून त्यांनी प्रपंच म्हणजे काय, तो कसा असावा याचं ज्ञान लोकांना दिलं आणि ते व्यवहारातील उदाहरणं देऊन शिकवत असत. त्यामुळे ते सहजगत्या लोकांना पटत असत. ते सांगत की प्रपंच हा सप्तसुरांच्या पेटीसारखा आहे. तेथे काही सूर कोमल, काही मंद्र, काही तीव्र असे असतात, परंतु या सुरांना साधूनच सुंदर गाण्याची निर्मिती करावी लागते. तसंच प्रपंचाचं आहे. प्रपंचामध्येही अनेक समस्या असतील, अडचणी असतील, पण त्या सगळ्या अडचणी, त्या समस्या सोडवता प्रयत्नपूर्वक नीटनेटका प्रपंच करावा लागतो, तरच प्रपंच सुखाचा होत असतो. प्रपंचात विवाह संस्थेला फार महत्त्व आहे. त्यात पती आणि पत्नी हे एकमेकांना अनुरूप असावे लागतात. त्यासाठी आपण पत्रिकेचे गुणमिलन करतो, परंतु फक्त गुणमिलनाची संख्या वाढणं यालाच महत्त्व देऊ नका. तर पत्रिकेतील ग्रहांची मर्त्री सप्तम स्थान, पंचम स्थान, चतुर्थ स्थान, द्वितीय स्थान, अष्टम स्थान या सगळ्या भावांचाही विचार करा. कारण प्रपंचामध्ये संतती, संपत्ती, आयुष्य, आरोग्य, या कुटुंबस्थान या सगळ्या गोष्टींना महत्त्व असतं आणि किंबहुना गृहस्थाश्रमाच्या त्या आधारभूतच गोष्टी आहेत. प्रपंचात पती पत्नी दोघांचे महत्त्व समान आहे, कारण आपला धर्मच मुळी स्त्रीसहित सांगितलेला आहे. पुरुषाला संन्यास घ्यायचा असो किंवा तपश्चर्या करायची असो अथवा अनुष्ठाने करायची असली तरी तिला पुरुषाला सहधर्मचारिणी म्हणून त्याच्या या कार्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी स्त्रीच मदत करीत असते आणि त्यामुळेच ते कार्य पूर्णत्वाला जात असतं. अशा अनुरूप माता पित्यांच्या पोटीच युगपुरुष जन्म घेत असतात आणि भगवंताला जरी जन्म घ्यायचा असला तरीही मातेच्या उदराशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्यामुळे मातेचं श्रेष्ठत्व हे नाकारताच येणार नाही आहे. आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये असे अनेक जोडप्यांची नावे अग्रगण्य आहेत की ज्यांनी अशा युगपुरुषांना जन्म दिलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये अनसूया, अत्री, दशरथ, कौशल्या, जिजाऊ, शहाजीराजे, शिवगुरू आणि आर्यांबा, भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ दत्त, वासुदेव आणि देवकी, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी, कृष्णाजी आणि राधादेवी यांच्या पोटी असेच युगपुरुषांनी जन्म घेतला. त्यामध्ये श्री दत्तात्रेय, श्रीराम, श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर, शिवाजी, विवेकानंद आणि श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज अशा युगपुरुषांचा किंवा ईश्वराचा जन्म झालेला आहे. अशा विभूती जन्माला येण्यासाठी संस्कारांची आवश्यकता आहेच, परंतु ते संस्कार बालक जन्माला येताना किंवा जन्माला येण्यापुरतं किंवा बालक जन्माला आल्यावर करून ह्या गोष्टी साध्य होत नाहीत. मुळात पिंडच तशा पद्धतीचा असणं महत्त्वाचं आहे. शुद्ध असावा लागतो. त्या अशा विभूती जन्माला येण्यासाठी ऋषी मुनींनी व शास्त्राने जे काही नियम घालून दिलेले आहेत
त्या नियमांचं सुद्धा पालन करावं लागतं. त्यात सर्वात आधी म्हणजे स्त्रीला होणारी गर्भधारणा, यात मातेची मनस्थिती, मातृत्व स्वीकारण्याची तिची इच्छा, सभोवतालचं वातावरण, निसर्ग, परिस्थिती आणि दोघा उभयतांचे आचरण, विचार प्रमुख असतात. त्याशिवाय उत्तम संततीचा विचार करणं योग्य ठरत नाही. समागमनाच्या वेळीसुद्धा ग्रह, नक्षत्र, अमावस्या, व्यतिपात यांचाही विचार करावा. त्याचबरोबर स्त्री आनंदी असावी, ती व्रतस्थ नसावी, रजस्वला नसावी, उत्तम भोजन केलेली असावी. याचबरोबर वस्त्रांच्या रंगाचाही विचार केलेला आहे. काळा आणि निळा रंग हा वर्ज केला पाहिजे. शक्यतो श्वेतवस्त्रांचा वापर व्हावा. स्त्रीला मातृत्वाचे डोहाळे लागलेले असावेत. तिला मातृत्व स्वीकारण्याची इच्छा झालेली असावी. तिच्यावर मातृत्व लादू नये, कारण स्त्रीला स्वतःहून समर्पणाची भावना झाली पाहिजे. या भावनेतूनच तिने स्वतःला जर पतीच्या अधीन केलं तरच तिचा स्वीकार करावा आणि यातूनच मग उत्तम परिणाम होऊन उत्तम प्रकारचा गर्भधारणा होते आणि उत्तम संतती जन्माला येते. पुरुषाने पिता होण्याची जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे. केवळ मातृत्व देत बसू नका. त्यानंतरही 9 महिने स्त्रीचे डोहाळेही पुरवावे लागतात. त्यासाठी उत्तम आचार, विचार, सात्विक आहार, ग्रंथपठण, चिंतन या सगळ्यांचाही त्याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे. अशा उत्तम संततीसाठी दोघांनीही उभयता ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे, तरच उत्तम संतती जन्माला येणं शक्य आहे. उत्तम गर्भाचे डोहाळेही तसेच असतात आणि त्या डोहाळ्यातून संकल्पना किंवा संस्कार आला की हिरव्या बागेत जेवायला जाणं, रानराईत सहभोजन करणं, चांदण्या रात्रीत भोजन करणं, ज्या ज्या इच्छा होतील त्या इच्छांची पूर्तता करणं. मग त्या इच्छा त्या गर्भाच्या पिंडावरती किंवा त्याच्या वृत्तीवरती अवलंबून असतात. त्यानुसार त्या इच्छा होत असतात आणि त्या इच्छा पूर्ण आपल्या धर्मामध्ये केल्या जातात, कारण त्या दृष्टीने तिला आनंदी ठेवण्यासाठी डोहाळ जेवण वगैरे सारख्या संकल्पना जन्माला आल्या. आता कोणत्या गोष्टी करू नयेत याचाही विचार केला पाहिजे. स्त्री जी इच्छा नसताना तिला कधीही मातृत्व देऊ नये, कारण असं दिलेलं मातृत्व जर तिच्यावर आपण लादलं त्या स्त्रीचा त्रागा होतो आणि हा त्रागा बाळ जसजसं पोटात वाढत जातो तसतसा तो त्रागाही वाढत जातो. त्यामुळे मुळातच गर्भातच असताना माता आणि बालक यांच्यातील प्रेमाचे धागे एकतर कमकुवत तरी होतात किंवा ते धागे तुटतातही. बाळ जन्माला आल्यावरही तीच परिस्थिती राहते. मग अशी मुले आईवडिलांची नीट वागत नाहीत, उलट बोलणं, त्यांचं न ऐकणं, प्रसंगी त्यांच्यावर हात उचलणं, अशाही घटना घडताना दिसतात. आईलाही त्या मुलाबद्दल विशेष प्रेम वाटत नाही. कधी कधी तर हा मेलेला बरा असे शब्दही तिच्या मुखातून बाहेर पडतात. गुरुदेव सांगत की मी हे कानाने ऐकलंय, मी अनुभवलंय, मी डोळ्यांनी पाहिलंय. खरं तर प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या बाळाला वाचविणारी माता इतकं अभद्र बोलण्यापर्यंत जाते कशी? तर वास्तविक हे मातेचं खरं स्वरूपही नाही आहे, पण ही स्थिती तिच्या आतून तुटलेल्या प्रेमाच्या बंधामुळे निर्माण झालेली असते. मूल जन्माला आल्यावर केवळ त्याचा सांभाळ करू नका, तर त्याचं संगोपन करा. कारण सांभाळ करणं आणि संगोपन करणं यात फार अंतर आहे. सांभाळ कोणीही करू शकतं, किंवा जी सांभाळ करते ती दाई आणि जी संगोपन करते ती आई. मातेने बालकाचं स्वतःचं दूध पाजलं पाहिजे, कारण निसर्गतः बाळ जन्माला येण्याआधी त्याच्या भरणपोषणाची जबाबदारी निसर्गाने केलेली असते. ती मातेच्या स्तनात दुधाची निर्मिती होते, ती त्या बाळासाठीच असते आणि त्या बाळाचा त्याच्यावर पूर्णपणे हक्क असतो. त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बालक सुदृढ होतं. म्हणून बालकाला आईने स्वतःचं दूध हे पाजलंच पाहिजे. परंतु दूधपानाच्या निमित्ताने दुसरी एक गोष्ट घडते, ती म्हणजे बाळ आईच्या कुशीत शिरतं, त्याला ती संधी मिळते आणि त्याला आईचा स्पर्श मिळतो, आईची ऊब मिळते, आईचं प्रेम मिळतं. त्यामुळे त्याला मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना येते. त्यातूनच मग
बाळ आणि माता हे दोघेही सुखावतात. आईला मातृत्वाचा पाना फुटतो. माता आणि बाळक दोघेही तृप्त होतात आणि त्यातूनच त्यांच्या प्रेमाचे धागेही घट्ट होत जातात. गर्भधारणेनंतर स्त्रीने वेळी अवेळी संध्याकाळी समय बाहेर फिरू नये, बाहेर खाऊ नये, मुक्त केस सोडू नयेत. कारण कधी कधी सूक्ष्म दुष्ट शक्ती गर्भात प्रवेश करते आणि त्या गर्भाला ती विकृती आणू शकते. म्हणून स्वतःला जपलं पाहिजे. आईच्या गर्भात वाढणारा जीव हा जर कन्येचा असेल तो बाजरीच्या दाण्या इतका असतो, आणि जर मुलाचा असेल तो ज्वारीच्या दाण्या इतका असतो. परंतु या सूक्ष्म जीवातच त्या बालकाचं भाग्य, प्रारब्ध, सुख, दुःख, अपंगत्व, मान, अपमान, प्रतिष्ठा, सुदैव, दुर्दैव, सौंदर्य, कुरूपता या सर्व काही गोष्टी सामावलेल्या असतात. पुढे फक्त 9 महिने त्या बाजरीच्या दाण्याचा किंवा ज्वारीच्या दाण्याचा विकास होऊन त्या बाळाची वाढ होत असते. वाढत्या वयाबरोबरच आपण त्याला संस्कार, शिक्षण, शिकवण देऊन त्याची जडणघडणीवरती लक्ष देत असतो. परंतु आंतरिक धागे किंवा बंध कमकुवत होऊ देऊ नका. हे बंध तुटताही उपयोगाचे नाहीत. ते अधिकाधिक घट्ट झाले तर संस्कार करणे सोपे जाते. या सगळ्यात पित्यापेक्षा मातेची भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण जास्त वेळ मूल हे आईच्या सहवासात असतं. स्त्री किंवा माता म्हणून तिच्यात प्रेमाचा आंतरिक ओलावा तर असतोच, परंतु त्याचबरोबर जमदग्नीची कठोरताही आईमध्ये असते किंवा स्त्रीमध्ये असते. त्यामुळे कोमलतेबरोबरच कठोरपणाने वागणं प्रसंगी तिला सहज जमतं आणि जीवनात या दोन्हींची आवश्यकता असते. आजच्या पिढीला अभिमन्यूची गोष्ट माहिती आहे. चक्रुराच्या भेदाची कथाही लोक ऐकून असतात आणि त्यामुळे कदाचित गर्भसंस्काराला जाण्याची इच्छा होते. त्यात वाईट काहीच नाही, जरूर जावे. परंतु केवळ सकाळ संध्याकाळ फक्त गर्भसंस्काराला जाऊन भागत नाही. केवळ ग्रंथ गीता पठण करणंही योग्य असलं तरी त्यानेही भागत नाही. यापेक्षाही आणखीन काही प्रयत्न आपल्याला करायला पाहिजेत संस्कार होण्यासाठी. पण यासाठी संपूर्ण अंतर्बाह्य शुद्धीचा विचारही व्हावा लागतो. मातृत्व आणि पितृत्व ही संपूर्ण एक मोठी कार्यशाळा आहे. ती अवघड वाटते आणि अवघड असली तरीसुद्धा ती सर्वांच्या सुखाची गुरुकिल्ली आहे. ती फक्त स्वतःसाठी नाहीच तर संपूर्ण समाज आणि पर्यायाने राष्ट्रासाठी उत्तम नागरिकाची निर्मिती करण्यासाठी सुद्धा महत्त्वाची ठरते. मातृत्व आणि पितृत्व प्राप्त झाल्यावर आपल्यातीलही दोषांचं वहन होत असतं. ते कसं तर जेव्हा आपण पती असतो त्यावेळी आपल्यामध्ये जो स्वभाव असतो तो पिता झाल्यानंतर राहत नाही, थोडा मृदू होतो. त्याहीपेक्षा आपण जेव्हा आजोबा होतो तेव्हा आजोबाच्या भूमिकेमध्ये तर आणखीनच मृदू झालेला असतो. हा बदल वयामुळे होत नाही तर आपल्या दोषांच्या वहनामुळे होत असतो. जसजसे एक एक पिढी पुढे जात जाते तसतसे दोष कमी कमी होत जातात. आजही कदाचित दत्तात्रेय, रामकृष्ण, शंकराचार्य, विवेकानंद, ज्ञानेश्वर, शिवाजी जन्म घेऊ शकतील, पण त्यासाठी त्या दर्जाचे माता पिताही असणं आवश्यक आहे. कारण जीव जेव्हा गर्भात असतो तेव्हा त्याला सोहमचं स्मरण असतं, परंतु हा जीव जेव्हा गर्भातून बाहेर येतो तेव्हा बाहेरच्या वातावरणामध्ये स्वार्थामध्ये त्याला सोहमचा विसर पडतो आणि तो कोहम कोहम म्हणून रडू लागतो. त्यावेळी त्याला सोहमची आठवण करून देणारी माता पिता जर असतील तर आजही युगपुरुषांनी जन्म घ्यायला, अवतारी पुरुषांनी पृथ्वी तलावर यायला काहीच हरकत नाही. तसं भगवंतही आपल्याला वचनबद्ध आहे की तो पुन्हा पुन्हा अवतार घेऊन पृथ्वी तलावर येणार आहे. पण त्यासाठी आपल्या मातृत्वाला आणि पितृत्वाला गौरवान्वित करण्यासारखं आपलंही जीवन असलं पाहिजे. यासाठी गुरुदेवांनी वेळोवेळी मातृत्व आणि पितृत्व यासारख्या अनेक गोष्टींवरती सगळ्यांना फार मोठं मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मार्गदर्शनातून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासाठी आहेत. यात मला जे गुरु सांगेन त्यात ऐकायला मिळालं ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये ज्या काही चुका असतील त्या निश्चितच माझ्या आहेत आणि जे उत्तम असेल ते गुरुदेवांचं आहे. असंच आपण काही पुन्हा पुन्हा शिकण्याचा
प्रयत्न करत राहूया. आज हा विषय या ठिकाणीच संपवते. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा